नमस्कार मंजुली, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे संडे, तर मिस्टर गेले होते, बाहेर गेले होते, वाशीला गेले होते, वाशी साईडलाच गेले होते। तर हा डबा आणलेला आहे, दाखव इथे साई, बचत डबा हा। आणि हे तर माहिती आहे माझ्याकडे पहिला होता छोटा, आणि हा स्टीलचा आहे, मस्त एकदम स्टील पण। हे बघा, हो याच्यात पैसे ठेवलेस वेडा, तर ह्याच्यात पैसे ठेवले काय मला माहिती नव्हतं पैसे ठेवले ते, दिसले नाही ना। साईने पैसे ठेवले त्याच्यात, माहिती पण सगळंच ठेवलंय टू झेड। ओके थांब। आणि ही पिशवी कशाला आणलेली आहे? चपातीसाठी। मस्त आहे ना, मस्त एकदम हेवी आहे। हे बघा, आणि हे बघा, पण चांगले आहे ग। आम्ही चपाती देतो ना भरपूर। इकडे जा, इकडे दाखव। इकडे आम्ही एक साइड ठेवू शकतो, इकडे एक साइड ठेवतो, आणि एक बीच मध्ये। बीच मध्ये कसं ठेवणार? दोनच राहणार। अरे आम्ही जुगाडू करू शकतो ना। तर चला, एवढंच दाखवायचं होतं तुम्हाला, नवीन बचत डबा। उद्या हाय शिवजयंती, छत्रपती शिवाजी महाराजचा बर्थडे, आणि तुझ्या भावाचा पण आहे ना उद्या। माझ्या भावाचा बर्थडे आहे। आणि साई दाखवते माझ्या दादांना ड्रॉइंग केलं काल। माझा 8 मार्क्सला माझा भाऊ, हा बघा, दाखव खाली। संस्कार तू माझा, राजा तू माझा। हे बघा माझ्या दादाने ड्रॉइंग केले मस्त पैकी, है ना। तू तर काय सेल्फी मास्टरच झालायस आता, आजकाल मोठा मोठा होत चाललायस। तर शायनिंग गिऱ्या चालतात त्यांच्या दोघांच्या नाही, माझा दादा एकदम साधा आहे, हा जाम शायनिंग करतो। साई आहे माझा। हो ए माऊ, ए बघा माऊ, बघा आमचा कसा बसलाय झाडामध्ये। ऊन पण लागतंय आता, उन्हाचे दिवस वाटतं चालूच झाले, थंडी तर गायबच झाली। माऊ मस्त असा बसतोय या कुंडीवर मस्तपैकी, आणि झाडं अशी झाडांचं चाललंय आपलं हिरवगार असं। माऊ माऊ इकडे बा, सांगते बा, ए माऊ ऐक तर माझं। माऊस म्हणजे गाड्या बिड्या काय माणसं विणसं दिसतील ते बघत बसतो खाली, असं आहे। चला बाय बाय कर, बाय बाय कर माऊ। ए माऊ ऐक माझं। हॅलो नमस्कार, मी अंजली, माझ्या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे। कशात सगळे मला नक्कीच सांगा, कमेंट करून। सगळे मस्त असतील, स्वस्त असतील अशी स्वामीचरणी प्रार्थना। तर सकाळची वेळ आहे आणि आज रविवार आहे। आजचा व्हिडिओ आजच अपलोड करते मी। तर सकाळच्या नाश्त्यासाठी पोहे बनवते। तर पोहे ते साधे सिंपलच आपले रोजचे, फक्त 2 प्रकारे, म्हणजे कसं मुलांसाठी वेगळे आणि आमच्या दोघांसाठी वेगळे। तर शेंगदाणे जेवढे होते तेवढे मी फ्राय करून घेतले, मीठ टाकून थोडे। आता कांदा फ्राय करून घेते, 2 कांदे घेतलेत। आणि जसं आपण बनवतो तसं, फक्त मी पोहे चांगले भिजून घेतले, आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याला मी म्हणजे तसं बनवते तसं सांगते तुम्हाला। लिंबूचा ज्यूस थोडा लावून घेते, म्हणजे टेस्ट थोडी बदलते, छान लागतात पोहे एकदम आंबट असे। तर बघू शकता तुम्ही, बघा।
तर पोहे आणि लिंबू हे आमच्यासाठी बनवलेत. आता मुलांसाठी शेंगदाणे आणि पोहे बस, कारण शेंगदाणे थोडेच होते. सामानवाला काही सामान अजून घेऊन आलं नाही, पण जेवढे होते तेवढे मी फ्राय करून घेतले. आता हे मिस्टरांना आणि हे मला. तर आम्ही आता लिंबू मस्त कॉम्बिनेशन लागतं. पोहे काय सगळ्यांनाच येतात मस्त. आता हा आमचा सकाळचा नाश्ता आहे. त्या दोघांसाठी मी असे साधे सिंपलच बनवते, कारण ते कांदा वगैरे खात नाही मोठा मुलगा. तर हळद आणि थोडीशी मोहरी आणि बस जे लिंबू लावून ठेवलेले होते ते पोहे आणि शेंगदाणे आणि थोडंसं पाणी शिंपडून मी थोडंसं हे करून घेणार आणि बस नाश्ता एन्जॉय करणार. बरेच दिवस झाले पोहे पण खाल्ले नव्हते, तर छान लागतात. लिंबू ज्यूस आहे ना पिळून ॲड करून म्हणजे हे करून बघा ट्राय एकदा तुम्ही, छान लागतात, आवडतील तुम्हाला पण. आणि तुमची मुलं जर खात नसतील तर तुम्ही दुसरे असे सेपरेट बनवू शकता, पण तुम्ही जर खात असाल तर नक्की ट्राय करा. त्याच्यानंतर सगळी भांडी वगैरे घासून मी सगळी भांडी आता लावून घेते. जरा थोडीशी बेडमधली भांडी पण काढली होती, एक परात काढली होती अजून एक, आणि ते पण सगळे घासून थोडीशी टोपं वगैरे काढली होती, स्टीलची टोपं लागतात थोडी अशी जेवणासाठी वगैरे, तर ती काढली होती आणि ते घासून वगैरे मी आता ठेवून देते सगळी जागच्या जागी. आता मांडणी करून घेतलेलं तर काय एवढं वाटत नाही, कारण पहिलं किचनमध्ये कसं छोटं किचन आपलं तर कसं जागा होत नव्हती. आता कशी इकडे मांडणी करून घेतलेली तर मस्तपैकी राहतात भांडी. याच्यासाठी मी मोठे कडापे लावून घेतलेत. तर इथे मी मोठ्या मुलासाठी वाटाण्याची भाजी बनवते. उंबललेले आहेत ते आणि काल ठेवले होते, त्यातले अर्धे भाजून दिले मी त्यांना तव्यात मीठ टाकून, छान लागतात. तर ह्याच्यामध्ये बटाटे आणि पहिले मी हळद गरम मसाले वगैरे करून चांगले फ्राय करून घेतले आणि त्याच्यानंतर लास्टला मी वरतून तिखट ॲड करून परत फ्राय करून घेते. आणि पाणी येईल त्याला आवडते. मटारची भाजी आवडत नाही, पण वाटाण्याची भाजी आवडते, कारण मटार गोड लागतात ना थोडे, त्याच्यासाठी त्याला आवडत नाही. तर बस आता मी पीठ मळून घेते पहिलं, आणि त्याच्यानंतर पीठ आपलं मऊसूत होईल तोपर्यंत कसं चिकन होईल आपलं, म्हणजे चिकन झालं किंवा चपात्या करून घ्यायला मोकळ्या. भात तर तयार झाला आहे माझा, भात मी बनवून घेतला आहे. तर पीठ ठेवलं आहे आणि आज बनवते सुहाना ग्रेव्ही मसाला आहे ना, त्याच्यामध्ये चिकन बनवते. चिकनला मी हळद लावून चांगलं स्वच्छ धुवून ठेवलं आहे आणि त्याच्यानंतर कांदे टोमॅटो प्युरी वगैरे जे रुटीनचे माझे मसाले आहेत ना ते पण मी ॲड करणार आहे याच्यामध्ये. तर थोडं गोडसरच लागतं असं चिकन, पण चांगलं घट्टपणा पण येतो. आपण आपल्या ह्याच्यामध्ये कसं लिहिलेलं होतं की ग्रेव्ही आणि म्हणजे जो मसाला आहे तो आणि चिकन ॲड करून ते हे करून घ्यायचं, पण मी माझं जे कांदा वगैरे रोजचे आपले असतात ना ते ॲड केले होते. चांगलं तेल गरम करून त्याच्यामध्ये कांदे कोथिंबीर टोमॅटो प्युरी, त्याच्यानंतर रुटीनचे थोडे थोडे मसाले आणि जिरा, बघा जिरा पण घेतला होता 1 चमचा. तर असे करून मी ते चांगले मस्तपैकी ग्रेव्ही बनवून घेतली होती.
चांगलं मिक्स करून घेतलं. त्याच्यात जेवढं पाणी पाहिजे, चवीनुसार मीठ पाहिजे तेवढं ॲड केलं आणि बस त्याच्यानंतर 4 शिट्ट्या करून घेतल्या आणि मस्तपैकी शिजलं होतं. तर बस आता शिजल्यानंतर मी तुम्हाला दाखवते चिकन कसं झालं होतं ते. तर चला पाहूया. स्वयंपाक झाला आणि घरात 2 प्रकारची माणसं असली की असंच बनतं जेवण. आता मोठ्या मुलासाठी वाटाणा बटाट्याची भाजी बनवले, चपात्या काय सगळ्यांसाठीच बनवल्या. कांदा, टोमॅटो, मिरची सॉरी काय आहे ते लिंबू आणि कोथिंबीर. हे काढा झाकण. हा भात गरम गरम ताटं घेतलेत आणि हा चिकनचा एकच मस्त असा घट्ट रस्सा. ओ यमी यमी काय बोलतात बोल सांगा. चविष्ट. यमी चविष्ट ह्याला बोलतात ना खाना. तर हा असे 2 प्रकारची माणसं आमच्या घरची, म्हणजे 3 जण आम्ही खातो आणि दादा माझा खात नाही आणि माझा माऊ पण खात नाही. मावाला पेट पुरते. माऊ डाराडूर पंढरपूर. तर आता आम्ही जेवायला घेतोय मस्तपैकी. तर तुम्ही पण या मस्तपैकी सगळे जेवायला गरम गरम. कुठला पिक्चर लागलाय अवतार. लागलाय का पुढे अमेझॉन प्राईमला? कसं मला पण चण्याची भाजी दे. काजले करणार बोलला लावायचं लावा लावलं तुम्ही. हो आता बघूया.